कपडे तर धुतले वॉशिंग मशीननी, पण वॉशिंग मशीनला धुणार कोण? काय चमकला वॉशिंग मशीन? आणि वॉशिंग मशीनला कशाला धुवायला पाहिजे? कारण रोजच्या रोज त्याच्यात डिटर्जंट पडतं, बादलीच्या बादली पाणी पडतं, कपडे धुतले जातात, तर वॉशिंग मशीनला धुवायची गरज काय? गरज आहे. आज करायची आहे वॉशिंग मशीनची धुलाई. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण मी तुम्हाला आज सांगणार आहे की वॉशिंग मशीनची धुलाई का जरुरी आहे, नाही केली तर काय होऊ शकतं, आणि असे काही सोपे उपाय ज्याने हे तुम्ही अतिशय आरामात करू शकणार आहात. आणि घाबरू नका, मी तुम्हाला काही डीप क्लिनिंग करायला सांगत नाहीये, वॉशिंग मशीनचे पार्ट उचकटायला सांगत नाहीये. अतिशय सोपे उपाय. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी श्वेता पुरंदरे. माझ्या या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. वॉशिंग मशीन कुठलंही असू दे, फ्रंट लोडिंग असू दे किंवा टॉप लोडिंग असू दे, नवीन वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुवायला किती छान वाटतं, हो की नाही? पण ही नव्याची नवलाई हळूहळू ओसरायला लागते आणि असं वाटायला लागतं वॉशिंग मशीन मध्ये आजकाल कपडे स्वच्छ निघत नाहीयेत. फ्रेश लॉन्ड्रीचा, स्वच्छ धुतलेल्या कपड्यांचा वास येत नाहीये. काही वेळा तर वाटतं कपड्यांना चक्क खुबट वास येतो की काय. कपडे असे डल डल मलूल मलूल दिसायला लागतात आणि तुम्ही विचार करायला लागता, हा बहुतेक डिटर्जंटचा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम डिटर्जंटचा नसतो, प्रॉब्लेम असतो तुमच्या वॉशिंग मशीन मध्ये. हो, चक्क वॉशिंग मशीन मध्ये ही प्रॉब्लेम असू शकतो आणि कपडे स्वच्छ लखलखीत धुवून काढणारं वॉशिंग मशीन सुद्धा खराब होऊ शकतं. आणि मगाशी सांगितलेले प्रॉब्लेम आपल्याला लक्षात तरी येतात, पण त्यामागे काही छुपे प्रॉब्लेम सुद्धा असतात जे तुमच्या लक्षातही येत नाही. जसं मशीन मध्ये जर का तुम्ही हिटिंगचा ऑप्शन वापरत असाल तर हिटिंगची एफिशियन्सी कमी होणं, विजेचं बिल हळूहळू वाढणं, मशीनचं वेअर अँड टेअर सारखं सारखं होणं, किंवा मशीन सर्व्हिसिंग साठी, मशीन रिपेअर साठी आपल्याला कोणाला टेक्निशियनला बोलवायला लागतं. तर हे सगळे जे प्रॉब्लेम आहेत ना, हे प्रॉब्लेम तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सनी टाळू शकता. आणि त्याचा उपाय अगदी सोपा आहे, आणि उपाय आहे चक्क वॉशिंग मशीन धुवा. तुमचं मशीन टॉप लोडिंग असू दे किंवा फ्रंट लोडिंग असू दे, मशीनला महिन्यातून एकदा धुवा. मशीनला धुण्याची गरज यासाठी पडते कारण रोजच्या वापराने पाण्यातले जे क्षार असतात ना, ते वॉशिंग मशीनच्या ड्रमच्या बाहेरच्या भागावर, त्याच्या हिटिंग कॉइलवर हळूहळू डिपॉझिट व्हायला लागतात, जमा व्हायला लागतात, आणि त्याचा चक्क एक थरच बनतो. यामुळे काय होतं, वॉशिंग मशीनची एफिशियन्सी, त्याची क्षमता हळूहळू कमी व्हायला लागते. मी राहते मुंबईमध्ये आणि मुंबईतली पाण्याची गुणवत्ता तर अतिशय छान आहे, त्यामुळे आमचे कपडे काय, आमचे केस सुद्धा धुताना काही टेन्शन येत नाही. पण मुंबई सोडून वेकेशनसाठी दुसऱ्या कुठल्या शहरात जावं म्हटल्यावर मला टेन्शनच येतं, कारण पाण्याची क्वालिटी चेंज होते आणि तिथल्या पाण्यात केस धुवायला भीती वाटते. याच प्रकारे कपडे धुण्यासाठी जे आपण पाणी वापरतो त्या पाण्यामध्ये क्षार किती प्रमाणात आहेत यावर वॉशिंग मशीनचा परफॉर्मन्स अवलंबून ठरतो. तेव्हा तुमचं हार्ड वर्किंग वॉशिंग मशीन पाण्याच्या हार्डनेसमुळे थोडं कमजोर व्हायला लागतं, बिलो एक्सपेक्टेशन्स परफॉर्म करायला लागतं. त्यात वॉशिंग मशीनची चूक नाहीये, हो, चूक आहे आपली, कारण आपण त्याला साफ विसरून गेलो, त्याला गृहीतच धरलं गेलं. जसं गृहिणींना गृहीतच धरलं जातं, घराचं मशीन चाललंय ना व्यवस्थित, चालू द्या. पण घरातल्या गृहिणींनी सुद्धा स्वतःचा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स केलाच पाहिजे. थोडासा मी टाइम स्वतःसाठी काढला पाहिजे, कारण यामुळे होणार आहे तुमचं मशीन रिचार्ज, हो की नाही? मुंबईमध्ये पाण्याची क्वालिटी जरी चांगली असली तरी मुंबईच्या बाहेर दुसऱ्या शहरांमध्ये, छोट्या गावांमध्ये पाण्याचा हार्डनेस म्हणजे पाण्यातील क्षार जास्त असतात. आणि जर तुम्ही बोरिंगचं पाणी वापरत असाल किंवा टँकरनी तुमच्या सोसायटीत पाणी येत असेल तर या पाण्यामध्ये सुद्धा क्षार जास्त असतात, पाण्याचा हार्डनेस जास्त असतो. आणि असं पाणी जर तुम्ही वॉशिंग मशीन मध्ये वापरलं तर त्याच्यावर लाईम स्केल पाण्यातले क्षार मशीनवर डिपॉझिट व्हायला लागतात. तर मग याचं करायचं काय? जसं मी तुम्हाला सांगितलं, मी तुम्हाला अगदी मशीनचा कप्पा काढून मशीन साफ करायला सांगत नाहीये. आपलं उद्देश एकच आहे, मशीन मध्ये जमा होणारे स्केल, क्षारांचे डिपॉझिट आपल्याला साफ करायचे. काय तुमच्या मशीनला तुम्ही निरखून पाहिलंय का कधी? त्यामध्ये काय काय फीचर्स आहेत, काय काय ऑप्शन्स आहेत, आणि जर त्याच्यामध्ये 10 फीचर्स असतील त्यापैकी खरं सांगा तुम्ही किती फीचर्स वापरलेत? 1, 2, 3च्या वर तर तुम्ही वापरलेच नसतील. तेव्हा स्वतःच्या वॉशिंग मशीन कडे नीट पहा, त्यामध्ये काय काय ऑप्शन्स दिलेले आहेत ते एकदा स्टडी करा, आणि तुम्हालाच आश्चर्य वाटेल की अरेच्या, हे फीचर याच्यात होतं जे मी वापरलंच नाही. आणि असं फीचर आहे सेल्फ क्लिनिंगचं. माझ्या LG फ्रंट लोडिंग वॉशिंग मशीन मध्ये सुद्धा सेल्फ क्लिनिंगचं फीचर आहे, जे मला LGच्या टेक्निशियननी एकदा सांगितलं. तर सगळ्यात पहिला ऑप्शन अगदी सोपा आहे आणि कंपनीनीच तो दिलेला असतो. तुमचं मशीन टॉप लोडिंग असू दे किंवा फ्रंट लोडिंग असू दे, आधुनिक मशीन मध्ये हा ऑप्शन, हे फीचर दिलेलं असतं
आणि बरेचदा काय होतं, आपल्या ते लक्षातच येत नाही. कारण एकदा का आपण कपडे कसे धुवायचे याचं सेटिंग फिक्स केलं की आपण मेकॅनिकली ते करत राहतो. दिवसच्या दिवस आपण मशीनमध्ये कपडे टाकतो, डिटर्जंट टाकतो, मशीन करतो चालू. आणि आपण बाकीचे फीचर्स काय आहेत हे मशीन आल्याला जेव्हा आपण बघतो त्याच्यानंतर पुन्हा कधी आपण बघत नाही आणि बरेचसे फीचर तर आपण वापरतही नाही. माझ्याकडे LGचं फ्रंट लोडिंग वॉशिंग मशीन आहे आणि मशीन मध्ये सेल्फ क्लिनिंगचा ऑप्शनही दिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला मशीन चालू करायचंय, त्या ऑप्शनला सिलेक्ट करायचंय, मशीन सुरू करायचंय आणि मशीन बिचारा स्वतःला क्लीन करणार आहे. आणि याबरोबरच दुसरं काय वापरायचं त्याच्याबद्दल आपण बोलूया. आणि माझ्या LG फ्रंट लोडिंग वॉशिंग मशीन मध्ये मी कुठला डिटर्जंट वापरते याबद्दल जर तुम्हाला कुतूहल असेल तर माझा हा व्हिडिओ नक्की बघा. यामध्ये मी सांगितलंय एका नवीन डिटर्जंट फॉर्मॅट बद्दल. हे सर्फ एक्सेल मॅटिक्सचे शॉर्ट्स आहेत. तुमच्या फ्रंट लोडिंग वॉशिंग मशीन साठी किंवा टॉप लोडिंग वॉशिंग मशीन साठी सुद्धा हे डिटर्जंटचे पॉट अतिशय उपयोगी आहे. चाणाक्ष गृहिणींना माहितीच असेल, हे आहे व्हिनेगर. आपल्या स्वयंपाकघरात तर असतंच. जर तुमच्या घरी तुम्ही चायनीज पदार्थ बनवत असाल तर व्हिनेगरचा वापर हमखास केला जातो. पण हेच व्हिनेगर अतिशय उत्कृष्ट क्लिनिंग एजंट आहे आणि पाण्यातले क्षार जे जमा झालेले असतात, लाईम स्केल जमा झालेले असतात, त्यासाठी या व्हिनेगरचा खूप उपयोग होतो. या व्हिनेगरचा अर्धा कप तुम्ही वॉशिंग मशीनच्या ड्रम मध्ये घालायचं आहे. जर तुमचं मशीन टॉप लोडिंग असेल तर त्याच्यात एक बादलीभर पाणी तुम्ही घाला. फ्रंट लोडिंग वॉशिंग मशीन मध्ये तर पाणी ऑटोमॅटिकली फिल होणार आहे. वॉशिंग मशीनला साधारण 30 मिनिटांसाठी तुम्ही चालू ठेवू शकता आणि त्यानंतर मशीनचं सेल्फ क्लिनिंग होणार आहे. तेव्हा वापरा आपल्या स्वयंपाकघरात असणारं व्हिनेगर. आणि माझ्या या व्हिडिओमध्ये मी अशा प्रकारचे क्लिनिंग प्रोडक्ट्स टॅग केली आहेत, तुम्ही नक्की बघा. वॉशिंग मशीन मध्ये जमणारे स्केल्स काढायसाठी व्हिनेगर प्रमाणेच सायट्रिक ऍसिडचाही वापर केला जातो. मी पर्सनली स्वतः सायट्रिक ऍसिड कधी वापरलेलं नाहीये, त्यामुळे त्याबद्दल मी जास्त माहिती नाही सांगू शकत. पण मला अजून एक उपाय सापडलाय, तो म्हणजे व्हिनेगरला जास्त पॉवरफुल बनवणारं आहे हे प्रॉडक्ट अँटी कॅल्क. यामध्ये व्हिनेगर बरोबरच डिटर्जंटही दिलेलं आहे, त्यामुळे हे 2 in 1 प्रॉडक्ट आहे. व्हिनेगरची एफिशियन्सी आणि जास्त वाढणार आहे. याबरोबर तुम्हाला दुसरं काही टाकायचं नाहीये. लक्षात ठेवा, हे तुम्हाला घालायचे वॉशिंग मशीनच्या ड्रम मध्ये, बरं का. याचा अर्धा कप तुम्ही वॉशिंग मशीनच्या ड्रम मध्ये घाला, वर घाला पाणी आणि मशीन करा चालू. मशीन सेल्फ क्लिनिंग अतिशय उत्कृष्ट प्रकारे होणार आहे आणि याचा वापर तुम्ही दुसऱ्या गोष्टींसाठी सुद्धा करू शकता, बरं का. जसा मी केलाय आणि तुम्ही बघताय ही बाटली जवळ संपत आली आहे. आता मला दुसरी ऑर्डर करायची आहे. तर याचा दुसरा काय वापर होऊ शकतो, तर पाण्याचे क्षार ज्या गोष्टींवर जमू शकतात अशा सगळ्या पृष्ठभागांवर तुम्ही याचा वापर करू शकता. जसं आपली वॉश बेसिन्स असतात, आपला शॉवर एरिया असतो. शॉवर एरियामध्ये बरेचदा आपण एक पार्टिशन लावलेलं असतं काचेचं. त्या काचेवर सारखं पाणी उडून ती काच अतिशय घाण होऊन जाते आणि कितीही स्वच्छ करावी तरी ती पार्टिशनची काच अजिबात स्वच्छ निघत नाही, कारण त्यावर जमलेले असतात पाण्याचे क्षार. आणि ते क्षार काढण्यासाठी हे सोल्युशन अतिशय उत्कृष्टपणे कामी येतं. शॉवरचा हेड, नळाची फिटिंग सुद्धा यामुळे अतिशय स्वच्छ निघतात. अँटी कॅल्क ऍक्शन बरोबरच याची दुसरी ऍक्शन आहे, ती म्हणजे डिओडरायझर. त्यामुळे मशीन मधले वास असू देत किंवा आपल्या बाथरूमच्या टाईल मध्ये काहीसा मशी किंवा कुबट असा वास येतो, तो घालवायसाठी तुम्ही याच्या सोल्युशननी बाथरूमच्या टाईल्स धुवू शकता. वॉशिंग मशीन मधले वास सुद्धा यांनी जाणारच आहेत. मी हे ट्राय केलेलं आहे, मी हे रेग्युलरली वापरते आणि खास करून आमच्या पेट्स साठी मला याचा उपयोग होतो. का बरं? कारण घरी पेट्स असल्यावर थोडेसे ऍक्सिडेंट होणारच. जरी मी त्यांना ट्रेन केलं आहे बाथरूम मध्ये जाऊन सुसू करायला, तिथे पाणी लोटल्यावर सुद्धा बरेचदा थोडासा वास राहतोच आणि तो वास घालवायसाठी हे खूप उपयोगी पडतं. त्यामुळे मी हे वापरलेलं प्रॉडक्ट आहे आणि तुमच्यासाठी मी जरूर रेकमेंड करेन. तुम्ही जेव्हा नवीन वॉशिंग मशीन घेता तेव्हा मशीन बरोबरच काही गोष्टी तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी सुद्धा मिळतात. माझ्या LGच्या वॉशिंग मशीन बरोबर सुद्धा अशीच एक गोष्ट मला कॉम्प्लिमेंटरी मिळाली होती. आणि अशा कॉम्प्लिमेंटरी गोष्टी म्हणा किंवा मशीनचं मॅन्युअल म्हणा, आपण कपाटात कुठेतरी दडपून टाकतो आणि साफ विसरून जातो. तेव्हा ते विसरू नका, शोधून काढा. माझ्याकडे आहे हे LG कंपनीनी मला कॉम्प्लिमेंटरी दिलेलं स्केल गो प्रॉडक्ट आणि हे खास करून प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स साठीच आहे. मशीन मध्ये हळूहळू जमणारे लाईम स्केल काढायसाठीच याचा उपयोग आहे. महिन्यातनं एकदा किंवा 2 महिन्यातनं एकदा तरी याचा उपयोग जरूर करावा. तर या पॅक मध्ये काय आहे आपण बघूया. हे असे छोटे छोटे प्री डोस्ड पाउचेस आहेत. तुम्ही पाहू शकता याच्यावर सगळ्या प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. हे कसं वापरायचं आहे. माझं हे LGचं फ्रंट लोडिंग वॉशिंग मशीन आहे आणि यामध्ये टब क्लीन हा ही ऑप्शन दिलेला आहे. किती सोपं करून ठेवलेलं आहे वॉशिंग मशीनच्या मॅन्युफॅक्चरर्सनी आपल्याला मशीनचा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स करण्यासाठी. इन्स्ट्रक्शन प्रमाणे आपल्याला मशीनचा ड्रम पूर्णपणे रिकामा करायचा आहे, याच्यामध्ये काही कपडे नाही ठेवायचे आणि इन्स्ट्रक्शन प्रमाणे हा ड्रम पण एकदा विसरून घ्यायला त्यांनी सांगितलेला आहे.
या प्रोडक्टसाठी मात्र आपल्याला हे मशीनच्या ड्रम मध्ये न टाकता डिटर्जंटच्या या वरच्या ट्रे मध्ये आपल्याला ते टाकायचं आहे. आणि त्यांनी सांगितलं आहे की प्री वॉश करायचा नाहीये, त्यामुळे हा जो कप्पा प्री वॉशचा आहे त्याच्यात हे टाकलं जाणार नाहीये. हा फॅब्रिक कंडिशनर साठीचा कप्पा आहे, याच्यात पण आपल्याला टाकायचं नाहीये डिस्केलिंग पावडर. तर डिस्केलिंग पावडर जाणार आहे या डिटर्जंटच्या कप्प्यात. तर आपल्याला कुठल्याही प्रकारची काटकसर करायची नाहीये. सगळ्याच्या सगळा पाऊच मी या डिटर्जंटच्या कप्प्यात टाकलेला आहे. आता करूया मशीन चालू. आणि आपल्याला चूज करायचा आहे टब क्लीन हा ऑप्शन. हा प्री प्रोग्राम्ड आहे, त्यामुळे मला दुसरं काही चेक करायची आवश्यकता नाहीये. आणि मी करते हे सुरू. आणि टब क्लीनच्या ऑप्शन मध्ये ऑटोमॅटिकली 1 तास 12 मिनिटाची ही सायकल आहे. आणि ही सायकल झाल्यानंतर मशीन मध्ये एक डिटर्जंटचा क्विक वॉश द्यायचा आहे, तो आपण नंतर देऊ. ही डिस्केलिंग पावडर LGच्या कुठल्याही वॉशिंग मशीनसाठी चालणार आहे, मग ते फ्रंट लोडिंग वॉशिंग मशीन असू दे किंवा टॉप लोडिंग वॉशिंग मशीन असू दे. सांगायचा मुद्दा काय, प्रत्येक वॉशिंग मशीन बरोबर अशा प्रकारचा क्लिनिंग साठी पाऊच दिलेला असेल. त्याप्रमाणे तुम्ही जरूर चेक करा तुमच्या वॉशिंग मशीनच्या कंपनी बरोबर अशा प्रकारची डिस्केलिंग पावडर मिळते की नाही. आणि जर मिळत नसेल तर काळजी अजिबात करू नका, कारण बाजारात अशा प्रकारचे डिस्केलिंग पावडर अवेलेबल आहेत. अशा प्रकारच्या डिस्केलिंग पावडर अवेलेबल आहेत, ऑनलाईन मिळू शकता. या प्रोडक्टचं नाव आहे स्केल गॉन आणि याच्यामध्ये सुद्धा सगळ्या इन्स्ट्रक्शन्स मागच्या बाजूला दिलेले आहेत. आणि हे सुद्धा तुम्हाला अशा प्रकारच्या पाऊच मध्ये मिळतं. माझ्या मैत्रिणीकडे आहे डिशवॉशर आणि तिने मला एक युक्ती सांगितली की डिशवॉशर मध्ये टाकायचा जो क्लिनिंग टॅबलेट असते त्याचा ती वापर करते वॉशिंग मशीन धुण्यासाठी. एकदम क्रिएटिव्ह कल्पना जरूर आहे, पण जर वॉशिंग मशीन धुवायसाठी डिस्केलिंग पावडर मिळतायत तर का वापरू नयेत. डिस्केलिंगचे पाऊच वापरताना काटकसर अजिबात करू नका. असा विचार करू नका की अर्धा पाऊचच वापरून बघूया, पुढच्या वेळेला दुसरा अर्धा वापरता येईल. तर यामुळे क्लिनिंग एफिशियंटली होणार नाही. महिन्यातनं एकदाच जर तुम्ही वॉशिंग मशीन क्लीन करणार असाल तर अख्खाच्या अख्खा पाऊच वापरा, काटकसर करू नका. आणि अशाच प्रकारे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स जरुरी आहे बाकीच्या अप्लायन्सेसचा सुद्धा. बघा यापैकी कुठले कुठले अप्लायन्सेस तुम्ही क्लीन करता, मेंटेन ठेवता. गॅसची शेगडी म्हणा, गॅसच्या शेगडीवर असणारी चिमणी म्हणा, आपला मायक्रोवेव्ह किंवा आपला ओव्हन. माझ्या ओव्हननी चक्क मला रिमाइंडर द्यायला सुरुवात केलेली आहे की आता अप्लायन्सला जरुरी आहे डिस्केलिंग ट्रीटमेंटची. माझ्या मायक्रोवेव्हच्या किंवा माझ्या ओव्हनच्या डिस्केलिंगसाठी मी घेते मायक्रोवेव्ह प्रूफ किंवा ओव्हन प्रूफ कप. त्यात घालते पाणी, त्यात मिक्स करते व्हिनेगर आणि हे मिश्रण चांगल्यापैकी उकळू देते, त्याची वाफ सगळीकडे पसरू देते. आणि अशा प्रकारे मायक्रोवेव्ह असू दे किंवा ओव्हन असू दे त्याचं पण डिस्केलिंग केलं जातं. आणि या कप सारखीच काही मजेशीर कंटेनर सुद्धा मिळतात बरं का या डिस्केलिंग साठी. आणि या कंटेनर मधून वाफ येऊन मायक्रोवेव्ह मध्ये सगळीकडे जेव्हा ती पसरते तेव्हा खूप मजेशीर वाटतं. माझ्या ओव्हन मध्ये रिमाइंडर द्यायचं फीचर जरूर आहे, पण माझ्या वॉशिंग मशीन मध्ये ते नाहीये. चक्क आपल्या कॅलेंडरवर लिहून ठेवा, महिन्याच्या 1 तारखेला करायची आहे वॉशिंग मशीनची धुलाई. आणि गृहिणींनो लक्षात ठेवा, अशाच प्रकारे करायचा आहे आपला सुद्धा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. कारण तुम्ही घरासाठी राबत असता, तुम्हाला गृहीतच धरलं जातं. तुम्हालाही काही प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सची गरज आहे हे घरातल्या कोणाला माहिती आहे की नाही, पण बाकीच्यांची वाट कशाला बघायची, आपणच करायचा आपला प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. थोडा मी टाइम स्वतःसाठी सुद्धा काढा, स्वतःला रिचार्ज करा, स्वतःला डिटॉक्स करा आणि पुन्हा नवीन जोमाने सुरू करा नवा दिवस. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्ते.